महत्वाचा मुद्दा असा आहे, दादा पण इथं आहे, जेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा निधीचा स्टे आला होता त्या दरम्यान एक आरोप करण्यात आला होता की इथले धाराशिवचे जे आमदार आहेत ते कुठेतरी तुमच्याकडे प्रवेश करतो असं तुम्हाला आश्वासन दिलं आणि दिसते ह्याच्यामध्ये काय नाही असं काही नाही. पण शेवटी एक गोष्ट आहे, कोण प्रवेश करतो आणि कोण करत नाही, आज करणार उद्या करणार की परवा करणार, ह्या विचारामध्ये जिल्ह्याचा विकास आपण खुंटवायचा का किंवा थांबवायचा का? त्यांना जेव्हा प्रवेश करायचा तेव्हा त्यांनी करू द्या. कारण शेवटी विकासाची गंगा आहे. बघा, ऑपरेशन टायगर तर महाराष्ट्रामध्ये चालूच आहे, कदाचित धाराशिव जिल्ह्यामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांचं ऑपरेशन टायगर होत असताना जर काही आम्ही असा विचार केला की नाही त्यामुळे विकास निधीचा काही उपयोगच करायचा नाही, हे योग्य नाही. विकासाच्या निधीचा उपयोग करता येईल, त्यांना जेव्हा काही करायचं असेल तेव्हा येईल आणि जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुमच्या समोरच घेऊन येऊ. कारण आम्हाला ऑपरेशन टायगर आहे, राज्यभर चालू आहे राज्यभर चालू आहेत, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहेत. परंतु निश्चितपणे लवकरात लवकर तुम्हाला त्या बाबतीतली सूचना आम्ही देऊ. त्या बाबतीतली सूचना लवकरात लवकर आम्ही तुम्हाला करू.